नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मुस्लिमांचं लांगुल चालन करताना काँग्रेस कोणताही विधिनिषेध बाळगत नाही असंच म्हणावं लागेल. मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी आपण काही करायला तयार आहोत, कोणत्याही थराला जाण्याची आपली तयारी आहे, हे काँग्रेसने वेळोवेळी दाखवून दिले. मालेगावच्या महानगरपालिकेतील उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आल्याचं प्रकरण शनिवारी चर्चेत होतं. या उपमहापौर समाजवादी पक्षाच्या नगरसेविका आहेत. त्यांना कुणीतरी टिपू सुलतानची तसबीर भेट दिली, ती त्यांनी लागलीच भिंतीवर लावली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्याविरोधात भूमिका घेतली, आंदोलनाचा इशारा दिला. तेव्हा ती तसबीर हटवण्यात आली. भाजपानेही त्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं एक विचित्र विधान समोर आलं. त्या विधानाचा समाचार घेण्यापूर्वी टिपू सुलतानचा फोटो लावण्याची एवढी गरज सदर उपमहापौरांना का वाटते, याचा परामर्श घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात हे टिपू सुलतान प्रकरण भलतंच वाढलेलं आहे. मुस्लिम बहुल भागात एखाद्या मिरवणुकीत या टिपू सुलतानचे फोटो घेऊन नाचणाऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आपण पाहिलेले आहे. सदर उपमहापौर शान-ए-हिंद म्हणाल्या की टिपू सुलतान हा स्वातंत्र्य सैनिक होता, त्याने इंग्रजांविरुद्ध युद्ध लढलं, त्यामुळे त्याचे फोटो लावायला काय हरकत आहे. मुळात टिपू सुलतान हा कोणी महापुरुष नाही. इंग्रजांविरुद्ध लढल्याबद्दल कौतुक करायचं तर असंख्य असे स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांनी आपल्या घरादाराची होळी करून स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला, आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, आपलं अवघं आयुष्य देशासाठी वाहिलं. अशी कित्येक नावं घेता येतील. मग त्यांचे फोटो लावावेसे का वाटत नाहीत. शिवाय टिपू सुलतानचं राज्य कर्नाटकात, त्याचा महाराष्ट्राचे काय संबंध. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या, तुरुंगात गेलेल्या असंख्य स्वातंत्र्यवीरांची नावं सदर उपमहापौरांना माहीत नाहीत की काय. त्यांचे फोटो का लावले जात नाहीत. त्यांचे कार्य टिपू सुलतानपेक्षा कमी आहे असं वाटतं की काय त्यांना. मुळात टिपू सुलतान हा स्वातंत्र्य सैनिक नव्हता, तर आपलं राज्य वाचवण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढला. असंख्य हिंदूंचा हत्याकांड त्याने केल्याचा इतिहास आहे. असंख्य हिंदूंना, ख्रिश्चनांना त्याने धर्मांतरित केलेलं आहे. अशा व्यक्तीची पूजा करणं, त्याच्याबद्दल आदर सन्मान बाळगणं महाराष्ट्रात निंदनीयच म्हणायला पाहिजे. पण इथे तर काही लोक टिपू जयंती साजरी करतात. इस्लाममध्ये अशी कुणाची जयंती साजरी केली जाते. त्या धर्मात कोणत्याही प्रतिमा पूजनाला विरोध आहे, तिथे टिपूच्या प्रतिमा लावून त्याची जयंती करण्याची प्रथा आली कुठून. कर्नाटकात काँग्रेसचं सरकार असताना त्यांनी या प्रथा सुरू केल्या. मुस्लिम लांगुल चालन, मतपेटीचं राजकारण हेच त्यामागील उद्दिष्ट होतं. याचाच अर्थ हे फक्त एक नरेटिव्ह आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात वाद निर्माण करणं आणि त्यातून मुस्लिमांचं लांगुल चालन करणं हेच त्यामागील एक कारण आहे. सदर उपमहापौरांना कुणीतरी टिपूची प्रतिमा भेट दिल्यावर लगेच त्यांनी ती भिंतीवर लावली. मग छत्रपती शिवराय, जे अवघ्या महाराष्ट्राचं, भारताचं राष्ट्रदैवत आहेत, त्यांची प्रतिमा का लागत नाही. मालेगाव हे काय भारताबाहेर, महाराष्ट्राबाहेर आहे की काय. शिवाजी महाराजांऐवजी टिपूची प्रतिमा आधी लागते, हे सहन कसं काय केलं जाऊ शकतं. छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष आहेत, त्यांची जागा इतर कुणी घेऊ शकत नाही. मग ही हिंमत येते कुठून. जो आपल्या महाराष्ट्रातील नाही, ज्याचा महाराष्ट्रातल्या जनतेशी, महाराष्ट्राच्या मातीशी काडीचाही संबंध नाही, त्या टिपूचे फोटो लावून गुणगान करण्याचं कारस्थान हाणूनच पाडलं पाहिजे. या विरोधात भाजपा, एकनाथ शिंदेची शिवसेना यांनी कठोर भूमिका घेतली. उबाटाचे नेते अंबादास दानवे यांनी विरोध केला. पण इथे आज हिंदुत्ववादी पक्षाच्या कुणी काही विधान केलं असतं तर त्याविरोधात अवघ्या महाराष्ट्रात रान उठवलं गेलं असतं. आज मात्र टिपूच्या या मुद्द्यावरून कुणी बोलायला तयार नाही. अन्यथा नसलेल्या मुद्द्यावरून अपमान झाला म्हणून दाही दिशा उंडारणाऱ्यांना आता मूग गिळून गप्प का बसावं लागलेलं आहे. टिपू सुलतान हा महाराष्ट्राचं दैवत, महाराष्ट्राचं आदरणीय स्थान कधीच असू शकत नाही. तो हिंदुद्वेष्टा होता, हिंदूंचा मारेकरी होता, हे निर्विवाद सत्य आहे. यात कुठेही हिंदू मुस्लिम करण्याचा मुद्दाच नाही. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब अशा इतिहासकालीन विभूतींचाच आदर होणार. शिवाजी महाराजांनंतरही ज्यांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेतला, स्वराज्य निर्मितीसाठी बलिदान दिलं, त्यासाठी झुंजले, प्राणांचं बलिदान दिलं, त्या असंख्य सरदारांचे, मावळ्यांचेच फक्त गुणगान होईल. ज्यांनी मानवतेला काळीमा फासला, ज्यांनी भारतीय संस्कृतीवर प्रहार केले, आघात केले, संस्कृतीचा अपमान केला, त्यांना कधीही महाराष्ट्रात स्थान मिळणार नाही आणि मिळू दिले जाणार नाही. आता वळूया ते सपकाळांच्या मुद्द्याकडे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ प्रथम काय बोलले ते ऐकूया. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य
ज्या पद्धतीचा आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही, तर एक शौर्याचं लक्षण म्हणून. सपकाळ जे म्हणाले याचा सरळ अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष होते, म्हणजेच एकाच पातळीवर होते. त्यांचं स्थान एकच आहे. सपकाळांनी हे विधान डोकं ठिकाणावर ठेवून केलेलं आहे असं मानायला हरकत नाही. याचा अर्थ त्यांनी हे अनवधानाने चुकून केलेलं नाही किंवा त्याचा लोकांनी विपर्यास केलेला नाही. त्यांना स्पष्टपणे वाटतं की टिपू सुलतान हा शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून काम करत होता, त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध छेडलं. तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी हाती तलवार घेतली. दोघांच्याही कार्यात तसूभरही फरक नाही. सपकाळ हे कदाचित इतिहासाची वेगळी पुस्तकं वाचत असली पाहिजे. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांची कुणाशी तुलना केली तर काय बिघडतं असं सपकाळ्यांना वाटत असावं. याचं कारण काँग्रेसने कधी शिवाजी महाराजांना आदर्श मानलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर राजकारण करणं ही कधी काँग्रेसची मानसिकता नव्हती. किंबहुना मुस्लिम मतांसाठी राजकारण करणं आणि त्यासाठी बाकीच्यांना दुय्यम स्थान देणं हेच त्यांचं राजकारण राहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना कशी काय करता येईल? मराठी मुलखात मुघल आणि विविध शायांकडून सुरू असलेला अन्याय अत्याचार याच्या साखळदंडातून रयतेची मुक्तता करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहिलं. त्यांनी कुणाची हत्या करून, त्यांना धर्मांतरित करून, त्यांची प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करून हे स्वराज्य उभं केलेलं नाही. केवळ आणि केवळ न्यायाच्या पायावर हे स्वराज्य उभं राहिलेलं आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार, त्यांची दूरदृष्टी, त्यांचे विचार हे जगभरातील कोणालाही आदर्श ठरणारेच आहेत. राज्यविस्तार करताना गरीब रयतेवर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घेणारा असा हा एकमेव राजा होता. मग त्याची तुलना टिपू सुलतानशी करण्याची हिंमतच कशी काय होती? केवळ तुलनाच नाही तर ते समकक्ष होते, म्हणजे सपकाळांनी दोघांनाही एकाच पातळीवर आणून ठेवलं. मुस्लिम लांगुल चालनासाठी हे असे वेगवेगळे दावे आणि दाखले दिले जात असतात. महाराष्ट्रात असो की देशभरात छत्रपती शिवरायान एवढा महान राजा झालेला नाही हे वास्तव आहे. त्यांचा अपमान सहन केला जाता कामा नये. आज याला विरोध झाल्यानंतर तो फोटो भिंतीवरून काढण्यात आला. मात्र मनात असलेला टिपू सुलतान कधी निघणार आहे? टिपू सुलतानाचा कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.